हॅलो, मी अंकिता। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 7चा प्रॅक्टिस सेट नंबर 55। ठीक आहे, याच्या आधीचे सर्व मी प्रॅक्टिस सेट घेतलेले आहे, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन बघू शकता। बघा क्वेश्चन नंबर 1 काय आहे, द हाईट ऑफ 30 चिल्ड्रन इन अ क्लास इज गिवन इन द सेंटीमीटर। आपल्याला काय दिलेलं आहे, एका क्लासमधल्या मुलांची हाईट दिलेली आहे, किती मुलं आहेत, 30 आहेत। ठीक आहे, ड्रॉ अप अ फ्रिक्वेन्सी टेबल ऑफ दिस डाटा। हे बघा आपल्याला 30 मुलांचा हा डाटा दिलेला आहे आणि त्याचं काय करायचं, आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल ड्रॉ करायचं आहे। ठीक आहे, बघा मग हाईट दिलेली आहे। हे बघा याच्यामध्ये सर्वात छोटा नंबर, सर्वात सुरुवातीचा नंबर काय आहे, सुरुवात कुठून झालेली आहे, सुरुवात कुठून झालेली आहे 131 पासून आहे का। 131 पेक्षा छोटा नंबर नाही आहे, म्हणजे आपण काय घेऊ, सर्वात छोटी हाईट 131 आणि सर्वात शेवटचा नंबर कोणता आहे 140 आहे। तर 130 ते 140 पर्यंत सर्व नंबर लिहून घेऊया। 131 132 133 134 135 136 137 138 139 आणि 140। ठीक आहे, आता आपल्याला टॅली मार्क्स काढायचे आहेत। टॅली मार्क्स म्हणजेच हे बघा, हे टॅली मार्क्सचा जो कॉलम आहे तो आपण नंतर फिल करू। आधी बघा चिल्ड्रन, तर 131 हाईट असणारे किती चिल्ड्रन आहेत हे फाइंड करायचं आहे। म्हणजे याच्यामध्ये काउंट करावं लागेल। बघा 1 2 नंतर 131 वाला 3, किती आहे 3 चिल्ड्रन, म्हणून इथं मी 3 लिहिते। तर 132 हाईट सेंटीमीटर हाईट असणारे स्टुडंट किती आहेत, किती आहेत 1 2 3 3। ठीक आहे, इथं पण किती आहे 3। आता 133 किती आहे हाईट, किती हाईट असणारे किती आहेत 1 2 3 4 5, किती आहे 5 चिल्ड्रन। 134 हाईट असणारे, बघा काउंट करायचं व्यवस्थित, एक पण नंबर मिस नाही झाला पाहिजे। 1 2 3, किती आहे 3 चिल्ड्रन। 135 1 2 3 किती आहे, हे पण 3 चिल्ड्रन। 136 आहे का, बघा 136 1 2 किती आहे 2। 137 बरोबर लाईनने काउंट करत जायचं, 1 आणि 2, किती आहेत हे पण 2 चिल्ड्रन। ठीक आहे, 138 1 किती आहे 1 चिल्ड्रन आहे। 139 असणारे किती आहे, किती आहेत 1 2 3 चिल्ड्रन। आणि 140 सेंटीमीटर हाईट असणारे किती आहेत, बघा 1 2 3 4 आणि 5, किती आहे 5 चिल्ड्रन। ह्या सर्वांची जर सम केली तर आपली टोटल किती यायला पाहिजे, किती चिल्ड्रन दिले होते आपल्याला 30, याची टोटल यायला पाहिजे 30 चिल्ड्रन। ठीक आहे, आता बघा हा टॅली मार्क्सचा जो कॉलम आहे तो कसा फिल करायचा, तर टॅली मार्क्स दाखवताना काय करायचे, जे चिल्ड्रन आहे किती आहे तिथं 3, तर काय करायचं 3 लाईन 1 2 3 झालं टॅली मार्क्स। इथं पण 3 1 2 3, इथं 5 दिलेलं आहे बघा 1 2 3 4, हे झाले 4 आणि 5 कसं दाखवायचं, एक तिच्यावर आडवी रेषे झालं 5, नंतर 3 काय येतील 3 लाईन, इथं पण 3 लाईन 1 2 3, इथं 2 आहे म्हणून 2 लाईन, इथं पण 2 लाईन, इथं 1 3 1 2 3 आणि इथं 5 लाईन 1 2 3 4 आणि 5 कशी द्यायची आडवी लाईन। ठीक आहे, असं आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे। खूप इझी आहे, हाईट दिलेली आहे, सर्वात छोटा नंबर काढून हाईट लिहून घ्यायची 131 ते 140। ठीक आहे, आणि आता प्रत्येक नंबरला किती मुलांची हाईट आहे तेवढी ते आपल्याला फाइंड करायचं आहे।
आणि त्याचेच काय करायचे, टॅली मार्क्स करायचे. ठीक आहे. बघा, इन अ सर्टन कॉलनी देर आर 50 फॅमिलीज. द नंबर ऑफ पीपल इन द एव्हरी फॅमिली इज गिवन बिलो. एका कॉलनीमध्ये किती फॅमिली राहतात, 50 फॅमिली राहतात म्हणतात. आणि त्या प्रत्येक फॅमिलीमध्ये किती मेंबर राहतात हे आपल्याला काय दिलं आहे, गिवन दिलेलं आहे. ड्रॉ अप फ्रिक्वेन्सी टेबल. ठीक आहे, काय करायचं आपल्याला, फ्रिक्वेन्सी टेबल फाईंड करायचं आहे. ठीक आहे. आता बघा, यामध्ये सर्वात छोटा नंबर कोणता आहे, 1 आहे. आणि सर्वात मोठा कोण आहे, 5. म्हणजेच 1 2 3 4 5. म्हणजे प्रत्येक फॅमिलीमध्ये कमीत कमी एक मेंबर तर असेल आणि जास्तीत जास्त 5 मेंबर असतील. ठीक आहे. आता बघा, प्रत्येक फॅमिली 1 मेंबर असणाऱ्या किती फॅमिली आहेत हे फाईंड करायचं आहे आपल्याला. बघा, 1 नंबर काउंट करायचं, लाईननीच करायचं, त्यामुळे एखादा नंबर सुटत नाही. बघा, 1 किती आहे, 1च नंबर आहे. ठीक आहे. एकच अशी फॅमिली आहे की जिच्यामध्ये एकच मेंबर आहे. जर 2 मेंबर असणाऱ्या किती फॅमिली आहेत, बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. किती आहे, 30. ठीक आहे. 3 मेंबर असणाऱ्या किती फॅमिली आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. किती फॅमिली आहे, 16 फॅमिली. 4 मेंबर असणाऱ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. किती आहे, 13 फॅमिली. ठीक आहे. आणि 5 मेंबर असणाऱ्या किती फॅमिली आहे, 1 2 3 4 5 6 7. किती फॅमिली आहे, 7 फॅमिली. ठीक आहे. याची टोटल काय यायला पाहिजे, आपली किती यायला पाहिजे, 50. ठीक आहे. बघा, टॅली मार्क्स दाखवायचे आहेत आपल्याला. आता 1 नंबर फॅमिली मेंबर 1 असणारे किती फॅमिली आहेत, 1च, म्हणजेच फक्त एक लाईन. 13 कसे दाखवायचे, बघा, लक्ष देऊन बघा. 1 2 3 4 ह्या झाल्या 4 लाईन आणि हे एक आडवली 5 लाईन. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप कशी करायची, हे 5 पूर्ण झाले. आता नेक्स्ट करू 5 6 7 8 9 9 झाले आणि हे 10. किती आहे, 13. 10 नंतर किती लाईन येतील, 3 1 2 3. हे झाले आपले 13. ठीक आहे. 16 कसे दाखवायचे, सेम असंच, 1 2 3 4 आणि 5 नंतर 1 2 3 4 5. किती झाले, 10. 1 2 3 4 आणि 5. किती झाले, 15. नंतर 1 म्हणजे हा 16. 5 + 5 + 5 + 1 किती झाले, 16. परत 13 दाखवा, कसं येईल, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. ठीक आहे. आता 7 कसं दाखवायचा, 1 2 3 4 5 6 7. समजलं. हे झालं असं आपला टॅली मार्क्स. बघा, 3rd नंबरचं काय दिलं आहे, अ डाईस फॉर द कास्ट 40 टाईम अँड इच स्कोअर नोट इज गिवन बिलो. म्हणजे आपण डाईस जर 40 टाईम काय केला, टाकला. ड्रॉ अप अ फ्रिक्वेन्सी टेबल फॉर दिस डाटा. ठीक आहे. आता बघा, याच्यात सर्वात छोटा नंबर कोणता आहे, 1 आणि सर्वात मोठा आहे 6. म्हणून काय करू, 1 2 3 4 5 6. आता 1 डाईस पडायची किती वेळ आहे, बघा, 1 2 किती टाईम आहे, 2 टाईम. फ्रिक्वेन्सी लिहून घेऊया. तर 2 वेळा किती वेळ पडेल, 1 2 3 4 5 6 7 8 8 टाईम. 3 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. किती वेळा, 13 टाईम. 4 पडायचे किती चान्सेस आहेत,
1 2 3 4 5 6 7 8 5 1 2 3 4 5 ठीक आहे. आणि 6 किती वेळा पडेल 1 2 3 4 किती वेळा 4 टाईम. तर टॅली मार्क्स दाखवू शकतो आपण. इथं 2 आहे म्हणून 1 2 8 आहे 1 2 3 4 आणि हे झालं 5. 5 नंतर 6 7 8 आपल्याला 8च दाखवायचं आहे. 13 कसं दाखवायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 नंतर 3 लाईन 1 2 3 13. 8 परत 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 5 1 2 3 4 आणि एक क्रॉस लाईन म्हणजे ते 5 आहे. 4 कसे दाखवू 1 2 3 अँड 4 ठीक आहे. हे झालं आपला चार्ट. बघा 4th नंबरचा क्वेश्चन काय आहे. द नंबर ऑफ चपातीज दॅट 13 चिल्ड्रन इन द हॉस्टेल नीडेड ॲट एव्हरी मील इन गिवन बिलो मेक अ फ्रिक्वेन्सी टेबल फॉर द स्कोर. म्हणजेच एका हॉस्टेलमध्ये 13 मुलांना चपाती लागतात. नंतर सर्वात कमी चपाती किती आहे त्याच्यात 2 आहे. म्हणजे 2 3 4 आणि 5 आहेत ना. मॅक्झिमम किती आहे मिनिमम 2 आहे आणि मॅक्झिमम 5 आहे. ठीक आहे. आता 2 चपाती असणारे किती मुलं आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 9 मुलं. 3 चपाती खाणारे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 4 चपाती खाणारे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 5 चपाती खाणारे 1 2 3 किती आहे 3. याची टोटल काय यायला पाहिजे याची टोटल यायला पाहिजे 30. ठीक आहे. जर टॅली मार्क्स कसे दाखवायचे 9ला कसं दाखवू शकतो 1 2 3 4 आणि 5 6 7 8 9. 10ला 1 2 3 4 5 1 2 3 4 5 5 + 5 10. 8ला कसं दाखवू 1 2 3 4 5 6 7 8. 3ला 1 2 अँड 3. हा झाला आपला चार्ट तयार. अशा प्रकारे मी इथं प्रॅक्टिस सेट 54 55 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.